चायना या देशाने घटस्फोटाची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. मला वाटतं त्यामुळे आता घटस्फोट पण तिथले होणार नाहीत. प्रत्येक प्रकारची ॲलिमनी, प्रत्येक प्रकारची पोटगी त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकली. त्यांनी म्हटलेलं आहे कमवा खा, नाहीतर बसा. कमवायची अक्कल नसेल तर पहिल्यांदाच लग्न करू नका, नाहीतर परत लग्न करून मागत काय बसू नका. पण आपल्याकडे तसं होताना दिसत नाही. 1,500 रुपयात जोपर्यंत मतं मिळत आहेत तोपर्यंत सरकार तुमची बाजू घेणार नाही. आपल्यालाच जे काय करायचं ते करावं लागणार आहे. त्यामुळे हा लढा द्या. आपण दुसऱ्या देशांच्या प्रमाणे मागणी करतोच ना, हे तिकडं झालं हे इकडं करा. हे बाकीचंच किरकोळ मागत बसण्यापेक्षा पोटगी बंद करा, चायनाचं अनुकरण करा, हे तुम्ही मागितलं पाहिजे. अन्यथा कोणतंही सरकार तुम्हाला द्यायला बसलेलं नाही आहे. कारण त्यांनाही माहीत आहे 50% लोकसंख्येचं मतदान त्यांना कसं मिळतं.